आणि महत्त्वाची बातमी, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भाजपने भूकंप घडवला असून ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलाय। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये मेगा इन्कमिंग झालंय। मनसेचे दिनकर पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर काँग्रेसच्या शाहू खैरे यांचा देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय। बुधवारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली। दुसऱ्याच दिवशी भाजपने नाशिकमध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का दिला। नाशिकमध्ये मनसेचे मोठे नेते दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। दिनकर पाटलांसह 3 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलं। ठाकरे बंधूंच्या घोषणेच्या 48 तासात भाजपने दोन्ही पक्षांमध्ये भूकंप घडवला। भाजप पक्षप्रवेश करताना दिनकर पाटलांच्या तोंडी फक्त विकासाचा शब्द होता। मला काहीच बोलायचं नाही, फक्त विकासासाठी चाललो। मी साहेबांवर नाराज नाहीये, फक्त मी विकासासाठी आम्ही सर्व प्रवेश करतोय। याच दिनकर पाटलांनी बुधवारी ठाकरे बंधूंच्या पक्षप्रवेशादरम्यान जल्लोषही केला आणि पेढेही वाटले। विशेष म्हणजे 48 तासात असं काय घडलं की त्यांनी विकासासाठी पक्षप्रवेश केला, असा प्रश्न विचारल्यावर दिनकर पाटील काय म्हणतायत ते पहा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काल एकत्र आल्यानंतर आपण जल्लोष साजरा केला होता आणि अवघ्या 24 तासात काय घडलं त्याच्यावर काही बोलायचं नाही, मी फक्त विकासासाठी चाललो एवढंच सांगेन। तर याच दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 माजी महापौर आणि काँग्रेसच्या शाहू खैरेंनी पक्षप्रवेश केला। भाजपमध्ये या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला। पक्षप्रवेशाआधी मंत्री गिरीश महाजन पक्षप्रवेशाच्या ठिकाणी येताच काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत इथे गोंधळ घातला होता। यावेळी एका ठिकाणी पक्षप्रवेश तर दुसऱ्या ठिकाणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता। प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाहीये। मी त्याला समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे बोलता येईल, अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे। विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। मी 4-5 दिवसापूर्वी राऊत साहेबांशी बोललो। राऊत साहेबांना सांगितलं, साहेब असा असा माझा मुलगा इच्छुक आहे, बरं बघतो म्हणे, मी करतो। त्यांचा रिप्लाय काही आला नाही, तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला का बाबा भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचा। काल दुपारपर्यंत ते शिवसेना मनसेची युती झाली म्हणून जल्लोष करत होते हे लोक। कसा विश्वास ठेवायचा कोणावर? संपूर्ण नगरसेवक महापालिकेमध्ये 122 आहेत। मी आधी सांगितलंय की आम्ही 100चा आकडा क्रॉस करू। कोणी असं समजण्याचं कारण नाही की माझ्यावर अन्याय होणार आहे, याच्यावर अन्याय होणार आहे। कालांतराने तुम्ही बघाल, काही दिवसांना तुम्ही बघाल की कोणाकोणाला न्याय मिळाला। इतर पक्षांचे खासदार, आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडावे लागतात, हे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण आहे। आणि जेव्हा श्रीमंत भिकारी होतो तेव्हा तो अत्यंत लाचर आणि लोचटपणे वागतो। पहा ना चेहऱ्यावरचा लोचटपणा गिरीश महाजन यांचा आज पाहिला। तर भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशांवरून बुधवारी राज ठाकरे यांनी टोला लगावला होता। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात। जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार? जसे कुत्रे पकडायच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेल्या एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरच आहेत। पिंजरा चित्रपटामध्ये मास्तरची अवस्था जशी झाली होती तशी अवस्था संजय राऊत आणि उभाटा गटाची झालेली आहे। भाजपमधल्या पक्षप्रवेशावरून भाऊक झालेल्या देवयानी फरांदे यांचा उद्वेग पाहायला मिळाला। फरांदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा विरोध असताना सुद्धा नाशिकमध्ये मात्र भाजपत पक्षप्रवेश झाले। पक्ष मोठा होताना निष्ठावंतांवर अन्याय नको ही माझी भूमिका होती, अशी प्रतिक्रिया त्यानंतर देवयानी फरांदे यांनी दिली। पालिका निवडणुकांच्या तोंडावर नाशिकचं राजकारण ढवळून निघाले। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत नाशकात मोठे प्रवेश झाले। काही नेत्यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केला होता।
यावेळी निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय नको असं म्हणत देवयानी फरांदे या भावूक झाल्या. मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही. पक्षाच्या दृष्टिकोनातून प्रवेश होतो, पक्ष मोठा होतो, परंतु पक्ष मोठा होत असताना निष्ठावंतांवरती अन्याय व्हायला नाही पाहिजे, एवढीच भूमिका मी मांडत होते. दरम्यान तिकिटासाठी काही दलालांनी स्वार्थाचं राजकारण केल्याचं फरांदेंनी म्हटलंय. काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे. मला कोणी कोंडीत पकडत असेल, ज्यांना पकडायचं असेल त्यांनी मला जरूर पकडावं, मी त्याला कशालाही घाबरत नाही. मला असं वाटतंय की माझ्या भूमिकेच्या सोबत आमच्या जुन्या पक्षाच्या नेत्यांनी ह्या विषयामध्ये जर उभे राहिले असते तर पार्टीच्या कार्यकर्त्यांना आज वेगळा संदेश गेला असता. मंत्री गिरीश महाजनांना चुकीचं ब्रीफिंग केलं असून त्यांच्यावर माझी नाराजी नसल्याचंही देवयानी फरांदेंनी म्हटलंय. माझी भूमिका अशासाठी होती की मला ह्या मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या डोळ्यासमोर चित्र होतं की ह्या मतदारसंघामधून 4ही प्रवेश आजचे झाले नसते तरी भारतीय जनता पार्टीचं कमळ निवडून येणार होता, हा माझा विश्वास होता. मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे. बबलू शेलारचा प्रवेश झाला होता, ते पॅनल 100% निवडून आणलं होतं. पक्षप्रवेशाला विरोध केला नसल्याचंही देवयानी फरांदे म्हणाले. त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झालेला होता आणि त्यांना घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन शेलार आणि पक्षाचे 3 असं जर पॅनल केलं गेलं असतं तर ते 100% निवडले जाणार होतं. माध्यमांना प्रतिक्रिया देताना देवयानी फरांदेंना गहिवरून आल्याचं पाहायला मिळालं. महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र लढण्याची चर्चा आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचं बोललं जाते. 3 ठिकाणी एकत्र लढण्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा देखील सुरू झाल्या. दोन्ही राष्ट्रवादीच्या काही ठिकाणी एकत्र निवडणूक लढण्याच्या निर्णयानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्याचं बोललं जातंय. दोन्ही राष्ट्रवादीच्या 3 ठिकाणी एकत्र लढण्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्यात. ती 3 ठिकाणं म्हणजे पुणे, पिंपरी आणि ठाणे. गेल्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांमध्ये भेटीगाठी वाढल्यात. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पालिका निवडणुका पहिली पायरी असल्याची चर्चा सुरू आहे. पुण्यात एकत्र लढण्याला प्रशांत जगतापांचा विरोध होता, पण त्याला डावलून पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली. सूत्रांच्या माहितीनुसार मंगळवारी रात्री सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची देवगिरीवर बैठक झाली आहे. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते अशी सूत्रांची माहिती आहे. पुणे पिंपरीत एकत्र येण्याचा मुद्दा आणि पालिकांनंतर पुढच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. तिकडे सिल्वर ओकवरही शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात बैठक झाल्याची चर्चा आहे. दिल्लीत वाढदिवसानिमित्तानं शरद पवार यांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलं. या स्नेहभोजनाला उद्योगपती गौतम अदानी, राहुल गांधी, प्रियंका गांधीही उपस्थित होते, तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही आवर्जून हजर होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार आणि अजित पवारांमध्ये 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली. विशेष म्हणजे या भेटीनुसार दुसऱ्या दिवशी प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे भुवया आणखी उंचावल्या. शरद पवारांच्या घरी गौतम अदानी आल्यामुळे राजकीय वर्तुळात खलबतं यासाठीही सुरू झाली आहेत. कारण अदानींच्या माध्यमातून राजकीय मध्यस्थीचा तर काही वेगळा प्रकार नाही ना, अशी ही चर्चा आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्पष्टपणे नकार दिला जात नाहीये. तर त्यानंतर एकाच दिवशी आधी सुप्रिया सुळे आणि त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहांची भेट घेतली. त्यामुळे दिल्लीत नेमकं काय घडतंय यावरून चर्चा सुरू झाली.
मात्र तटकरेंनी सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं, तर शौर्य पाटीलच्या आत्महत्या प्रकरणात SITची चौकशीसाठी भेट घेतल्याचं खासदार लंकेंनी सांगितलं. पुणे आणि पिंपरीत एकत्र येण्याची नांदी असून भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एक होऊन सत्तेतही जाण्याच्या हालचाली असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. माझी हाथ जोड़ून विनंती है कि तुम लोग को डबके में रहने का बहुत शौक है. मैं समुंदर की मछली हूँ, त्याच्यामुळे तुम्हाला जर आता पुण्याची खूप चर्चा झाली, माझी म्हणणं शहराची खूप चर्चा झाली, या जगामध्ये बहुत ज्यादा है कुछ बोलने के लिए. प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कालच प्रशांत जगतापांनी शरद पवारांच्या पक्षाचा राजीनामा दिला. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत असताना प्रशांत जगतापांनी पवारांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेले प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. जगताप यांनी 27 वर्षांनंतर शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर पुणे महापालिकेची निवडणूक लढणार असल्याचं सांगत पुरोगामी विचार सोडणार नसल्याचं जाहीर केलं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे. मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही. मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे. कुणाच्याही बरोबर संधान साधलेलं नाही, मी कुणाबरोबरही चर्चा केलेली नाही. माझे एथिक्स मला असे सांगत होते की पहिलं आपण राजीनामा देऊन बाहेर पडावं. राहता राहिला विषय मला कुणाकुणाचे कॉल्स येऊन गेले, त्याच्यामध्ये मी ते मान्य सुप्रियाताई सुळे आणि मान्य शशिकांत शिंदे साहेब यांना प्रामाणिकपणे सांगितले, कळलं का. पण या सगळ्या संदर्भामध्ये मी भाजपमध्ये भविष्यात कधी जाणार नाही हे मात्र जाहीर करतो. प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांना दोन्ही शिवसेनेकडून निमंत्रण आलं होतं. मात्र वैचारिक भूमिका पाहता त्यांनी काँग्रेसला पसंती दिल्याचं समजतंय. मुंबईतील काँग्रेस भवनात पुणे महापालिका निवडणूक आणि जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पुण्याचे प्रभारी सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह पुण्यातील स्थानिक नेते उपस्थित आहेत. आणि आजच प्रशांत जगताप मुंबईत दाखल झाल्यानं त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाल्याचं मानलं जातंय. प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांना शुभेच्छा देताना रोज नई सुबह होती है असं म्हटलंय. त्यांना मनापासून शुभेच्छा और रोज नई सुबह होती है. अडचण काय होती ताई? पण त्यांनी राजीनामा दिलाय, पक्षाचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटत नाही का? रोज नई सुबह होती है. मुंबई पालिकेमध्ये नातलगांना नगरसेवक करण्यासाठी नेत्यांनी फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळतं. महापालिकेतही घराणेशाही आणि कार्यकर्त्यांच्या नशिबी केवळ सतरंजी असल्याचं चित्र आहे. महापालिका निवडणुकीत मतदार आणि कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा घराणेशाही पाहावी लागणार आहे. कारण आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांनी लॉबिंगला सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेत विनायक राऊत आपल्या मुलाला किंवा मुलीला वाकोल्यातून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहेत. विनोद घोसाळकर हे धाकटी सून पूजा घोसाळकरला दहिसरमधून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहेत. खासदार संजय दिना पाटील हे मुलीला भांडूपमधून उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही आहेत. आमदार सुनील प्रभू आपल्या मुलासाठी गोरेगावमधून, आमदार अजय चौधरी आपल्या सुनेसाठी परळमधून, आमदार सचिन अहिर वरळीतून आपल्या मुलीसाठी, तर श्रद्धा जाधव वडाळ्यातून आपल्या मुलासाठी, तर माजी आमदार दगडू सकपाळ आपल्या मुलीसाठी लालबागमधून इच्छुक आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीतही नेते आपल्या मुलांसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 3 मधून खासदार धनंजय महाडिक आपले पुत्र कृष्णराज महाडिक यांच्यासाठी, तर प्रभाग क्रमांक 7 मधून आमदार राजेश क्षीरसागर आपले पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांच्यासाठी आणि प्रभाग क्रमांक 18 मधून माजी आमदार जयश्री जाधव आपल्या पुत्रासाठी इच्छुक आहेत. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये वापरलेल्या बडवे या शब्दावरून पंढरपूरमधील एक तरुण चांगलाच भडकला. पंढरपूरमधल्या या तरुणानं शेलारांना फोन केला. बडव्यांचं नाव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही असं या तरुणानं शेलारांना म्हटलं. भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत वापरलेल्या बडवे या शब्दावरून पंढरपुरातील एक तरुण भडकला आणि त्यानं थेट आशिष शेलार यांनाच फोन लावला. बडवे म्हणून बोलतो, आम्ही बीजेपीला मानणारे माणसं आहेत.
बीजेपीला मतदान करतो पंढरपुरात आम्ही. आज काँग्रेसच्या काळात मंदिर ताब्यात आमचं काढून घेतलं. त्याच्यानंतर 2014 पासून आजपर्यंत आम्ही अक्षरशः आमच्या लोकांना भिकेला लावलं त्या काँग्रेसने, म्हणून आम्ही बीजेपीचा हात धरला. तर बीजेपी आमच्या डोंगरावर लाथा घालायला लागली. आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो साहेब, बडव्यांचं ऐका बडव्यांचं नाव घ्यायचं अधिकार कोणालाच नाही. बडव्यांचा इतिहास खरंच तुम्ही एकदा माहिती करून घ्या. आज अफजल खान इथं स्वारी करून आला होता, औरंगजेब आला होता. प्लेगच्या काळामध्ये मंदिराचं संरक्षण बडव्यांनी केलंय. राज ठाकरेंवर टीका करताना शेलार यांनी बडवे हा शब्द वापरला होता. मातोश्रीच्या विठ्ठलाला घेरणारे बडवे कोण हे राज ठाकरेंनी स्पष्ट करावं असं चॅलेंज शेलारांनी दिलं होतं. तुम्ही म्हणाला होतात मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, कोण आहे बडवे? आज तुम्हाला सवाल मराठी माणूस विचारतोय, हे बडवे कोण? तुम्ही राज ठाकरेजी म्हणाला होतात. आज हे प्रश्न संयुक्तिक आहेत, याचं उत्तर मनसेला द्यावं लागेल. शेलारांच्या याच वक्तव्यावर चिडून पंढरपुरातील तरुणानं नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शेलारांनीही त्याचं स्पष्टीकरण दिलं. मी बडव्यांच्या विरोधात बोललेलो नाही. नंबर 1 मी ते तुम्हाला लिहून दिलं. 2 मी जे बोललो ते राज ठाकरे पार्टी सोडताना तो बडव्यांवर बोलला आहे. कोण? राज ठाकरे. मान्य 100%. हा 2. 3 मी त्यांना तुमच्यासारखंच राज ठाकरेंनी बडव्यांचा उल्लेख केलाय त्याचं क्रिटिसाइज करतोय, आलोचना करतोय. तुम्ही कुठल्या बडव्यांबद्दल बोला हा प्रश्न विचारतोय. काय झालं साहेब ऐका, आता तुम्ही ऐकूनच घेत नाही. शांतपणे ऐकून घ्या, मग तुम्ही बोला, ऐकतो मी. तुमचा हा समज आहे की मी बडव्यांच्या विरोधात बोललो, हे नाही. राज ठाकरे पक्ष सुरू करताना या माझ्या विठ्ठलाला बडव्यांपासून मुक्त करायचं असं म्हणाले. का म्हणाले? कोणाबद्दल बोलले? ते बडवे कोण हे राज ठाकरेंनी सांगा. आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय, मी तुमची बाजू घेतोय, मी तुमच्या विरोधात नाही बोलत आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. मुंबईमधल्या दादर परिसरामध्ये उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे अशा आशयाचे बॅनर झळकले. या बॅनरवरून आता मुंबईमध्ये वाद पेटलाय. मराठीचा अपमान केला तर नाही बटोगे तो भी पिटोगे असा इशाराच संदीप देशपांडे यांनी आपल्या पोस्टमधून दिलाय. मुंबईतील दादर परिसरात उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे अशा आशयाचे बॅनर झळकले. या बॅनरवरून आता मुंबईत वाद पेटलाय. उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे या बॅनर नंतर मनसे मैदानात उतरली. या बॅनरला उत्तर देत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर आक्रमक पोस्ट केली. मराठीचा अपमान केला तर नाही बटोगे तो भी पिटोगे असा इशाराच संदीप देशपांडे यांनी आपल्या पोस्टमधून दिलाय. भारतीय जनता पार्टी सत्ता में है, 1 साल से हम पीटे जा रहे हैं महाराष्ट्र में. अपनी ताकत बनाइए. उत्तर भारतीय विकास सेना एक राजनीतिक मंच है, यहां तक कि जैन, गुजराती, मारवाड़ी, राजस्थानी समाज एक साथ आइए. इनको तो जवाब हम चुनाव के बाद देंगे. ईंट का जवाब पत्थर से नहीं लोहे से दिया जाएगा. हमारे समाज जो बटा हुआ था ना, आज संगठित हो रहा है. राज ठाकरे पर केस लगा है. 16 जनवरी को आ जाना, हाजिरी देना. महत्वाचा मेसेज मला आम्हाला सगळ्यांना मिळून द्यायचा आहे की मराठीचा अपमान केला तर तुम्ही बटा नाही तर नाही बटा, नाही बटोगे तो भी पिटोगे. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही. हा सुस्पष्ट मेसेज हा गेला पाहिजे आणि तो मेसेज देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या AI जनरेट केलेली माकडं आहेत. त्या माकडांच्या AI जनरेटेड माकडांचे हे प्रताप आहेत. असं काही होत नसतं. मुंबईमध्ये उत्तर भारतीय मराठी माणूस, पाकिस्तानी माणूस, आता हे सगळे जे काही नवीन नवीन प्रकार आहेत ते समोर येतील. मुंबईमध्ये प्रत्येक राहणारा माणूस जो अनेक वर्षापासून आहे त्याचा अधिकार निश्चित मुंबईवर आहे. म्हणून पोस्टर लावल्याने, बॅनर लावल्याने काही मतामध्ये परिवर्तन होतं असं मानणारे आम्ही नाही. बटेंगे तो पिटेंगे अशा पद्धतीच्या पोस्टर काही ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मराठी माणसाचा द्वेष करायचा, परप्रांतीयांचा द्वेष करायचा, भाषिक वाद करायचा, मराठी अमराठी करायचा, मराठी गुजराती करायची, ही परंपरा उभाटा गटाची आणि मनसेची आहे. मुंबईकरांनी आणि महाराष्ट्राने ही परंपरा ओळखलेली आहे. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केले तर मराठी अमराठी होणार नाही. संपूर्ण मुंबईकर हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील.
उद्धव ठाकरेंनी युतीच्या मंचावरून मराठी जनतेला फुटाल तर संपून जाल असा इशारा दिला होता. आता या बॅनरवरून वाद पेटण्याची शक्यता आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंची युती झाल्याची टीका फडणवीसांनी केली, तर भ्रष्टाचारी नेते घेऊन तुम्ही कोणते दिवे लावत आहात असा प्रतिसवाल संजय राऊतांनी केलाय. निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे. तुम्ही तुमचं बघा, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे. मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात? ती रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात. मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात. मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात. हा, तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र आलाय का? हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय? तर भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा एकदा धक्का बसलाय. चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी किशोर जोरगेवारांना निवडणूक प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा मार्गदर्शक म्हणून उल्लेख करण्यात आला, पण जबाबदारी मात्र जोरगेवार यांच्याकडे देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या सगळ्या ओळख यामुळे निवडणूक प्रमुख पद हे मतदारसंघातच असतं. माझी या ठिकाणी निवडणूक प्रमुख पद म्हणून या ठिकाणी त्यांनी स्पष्टता दिलेली आहे. कपोलकल्पित बातम्या टाकायच्या, घडवायच्या आणि मग त्याला पक्षाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलंय. एक वेगवान जे घडवण्याचं जे या युगामध्ये आहे ते सगळे वेगवान घडवणारे तुम्ही लोक आहे. मी नाराज कधीच नव्हतो. हा पक्ष माझा आहे, नाराज कसं राहील? अहो, हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलंय. आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं असा दावा करू नये एवढीच भावना.